नॉनव्हेज खाण्याचा वार असला ना की त्या दिवशी व्हेज खायला कोणीच मागत नाही आणि मग एकाच पद्धतीची चिकन करी देखील खायला कोणाला आवडत नाही। नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत वापरून आज मी ही चिकन करी बनवली आहे। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन ड्रमस्टिक घेतले आहे, ज्याला आपण चिकन लेग पीस देखील म्हणतो। तर ते स्वच्छ धुवून त्याला हळद, काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे। दही आंबट असू द्या किंवा नसू द्या तरी देखील चालेल। 1 चमचा दुधावरची साय देखील घालायची आहे आणि हे सगळं ह्याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर नेहमी काय करतो आपण त्याच पद्धतीने बनवतो, तर आज म्हटलं थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं ना की सगळे घरचे देखील मस्त आवडीने खातात। तर आता ह्याला आपण हे मॅरिनेट करत ठेवूया। किती वेळ ठेवायचं, तर तुम्ही जेवढा वेळ ठेवू शकाल तेवढा वेळ। सुरुवातीलाच हे करून ठेवायचं म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत चिकन व्यवस्थित मॅरिनेट होतं। तर आता आपण मसाल्याची तयारी करूया। तर इथे मी कढई गरम करायला ठेवते, त्यामध्ये साधारण तेलाची जी पळी असते ना, तर ती 1 पळी मी तेल घातलेलं आहे। एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय, तो आपण या तेलावर परतून घेऊया। तर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। ग्रेव्ही आपली मस्त सिल्की स्मूथ होण्यासाठी यामध्ये मी घालते एक साधारण 7-8 काजूचे तुकडे, 1 इंच आल्याचा तुकडा, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची। हे देखील आपण सगळं कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर एक साधारण 4-5 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आलं लसूणचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि आपले काजू देखील छान भाजले गेले पाहिजेत। तर साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 मोठे टोमॅटो। तर या ग्रेव्हीमध्ये ना आपण सुकं किंवा ओल्या खोबऱ्याचा वापर करणार नाही आहोत, जे आपण नेहमी घरगुती चिकन ग्रेव्ही किंवा चिकन रस्सा करतो त्यासाठी वापरतो। तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण बनवतोय, तर रेस्टॉरंटपेक्षाही भारी अशी ही चिकन करी होते। एकदा नक्की करून पहा। टोमॅटो देखील आपला व्यवस्थित शिजलाय। आता आपण हा सगळा मसाला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मसाला व्यवस्थित थंड होतोय तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते परतून घेणार आहोत। तर इथे पाहिलं तुम्ही की मी हे डायरेक्ट कढईमध्ये असंच घातलं आहे, यामध्ये कुठल्याही तेलाचा वापर केलेला नाहीये। त्याचं कारण म्हणजे मॅरिनेशनमध्ये आपण साईचा वापर केला होता, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा तेल किंवा तूप वापरायची गरज पडली नाहीये। तर आपल्याला हे ना थोडंसं हाय फ्लेमवर हे चिकन रोस्ट करून घ्यायचं आहे किंवा हे भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे चिकनचे ज्युसेस आतमध्ये लॉक होतात आणि ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते। 5 मिनिटातच आपलं चिकन तयार झालं आहे। जो मसाला आपण थंड करण्यासाठी ठेवला होता तो आपण मिक्सरला वाटून घेऊया। हा मसाला वाटण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागते, तर योग्य पाण्याचा वापर करून इथे मी मसाला असा मस्त स्मूथ वाटून घेतलेला आहे। आज आपण ही चिकन ग्रेव्ही ना कुकरमध्ये करतोय, तर कुकरमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तूप घालून घेतलंय। तूप जळू नये म्हणून त्याच्यामध्ये 1-2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि आता यामध्येच आपण ही ग्रेव्ही बनवणार आहोत। तर इथे सगळे खडे मसाले मी घातलेले आहेत, ज्यामध्ये लवंग, दालचिनी, तमालपत्र, हिरवी विलायची, चक्री फुलाचा वापर केला आहे। यामध्ये थोडेसे जिरे देखील घालून घेते। गरम मसाल्याचा छान सुवास आला ना की लगेचच आपण यामध्ये वाटण घालणार आहोत। तर हे वाटण ना आपल्याला खूप जास्त परतून घ्यायचं नाहीये बरं का। जसं तेल सुटेपर्यंत जेवढं आपण परततो ना तेवढं परतायची याला गरज पडत नाही। 2 मिनिट परतल्यानंतर यामध्ये मी घालतीये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट। हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नॉनव्हेज म्हटलं ना की एक पदार्थ आवर्जून घालावा आणि तो म्हणजे GW खामकर यांचा खामकर A1 मसाला। हा मसाला ना खास नॉनव्हेज प्रेमींसाठीच बनवलेला आहे। ज्यांना झणझणीत खायला आवडतं ना त्यांच्यासाठी हा स्पेशल मसाला आहे। तर हा खामकर A1 मसाला इथे मी 2 चमचे घालत आहे। GW खामकर यांचे मी बरेचसे मसाले वापरलेले आहेत, चवीला तर उत्तम आहेतच, शिवाय ते शुद्ध देखील आहेत। यामध्ये कुठलीही भेसळ नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड नक्कीच करू शकते। हा मसाला आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया, 1-2 मिनिटांपर्यंत परतून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील आपण यामध्ये ॲड करूया। तुम्हाला ग्रेव्हीचा थिकनेस किती हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर मी इथे ना खूप घट्ट ना खूप पातळ अशी मीडियम कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही ही ठेवणार आहे, त्यानुसार यामध्ये मी पाणी ॲडजस्ट करतीये। तर सुरुवातीला पण तुम्ही खूप जास्त पाणी घालू नका, कारण काय होतं ना जेव्हा आपण यामध्ये चिकन घालून शिजवतो तर चिकन देखील थोडंसं पाणी रिलीज करतं आणि मग ग्रेव्ही ही थोडीशी लूज होऊ शकते। आता हे मसाले सगळे व्यवस्थित शिजण्यासाठी, एकजीव होण्यासाठी यावर झाकण अर्धवट ठेवायचं आणि आपण 1-2 मिनिट वाट पाहूया। 2 मिनिटांनंतर याला छान उकळी आलेली आहे। आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण यामध्ये एक एक करून ॲड करूया। चिकनचा रंग पहा आत्ताच किती मस्त आलेला आहे।
आता हे चिकन आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. मीठ घालताना एक लक्षात ठेवायचं, चिकन जेव्हा आपण मॅरिनेट केलं होतं ना त्यामध्ये देखील आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये मीठ ॲड करा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाला आहे, तर पहा काय सुंदर रंग आला आहे ग्रेव्हीला. आता इथे काय केलं होतं ना, मी गॅस बंद केला होता. ह्याला तर्री पण पहा किती छान आलेली आहे. अगदी कमी तेल आपण यामध्ये वापरलेलं आहे. आता इथे ना मी गॅसची फ्लेम पुन्हा चालू करते आणि यामध्ये एक पदार्थ घालते, ते म्हणजे कसुरी मेथी. तर कसुरी मेथी हातावर छान चोळून घ्यायची आणि यामध्ये मिक्स करायची. पुन्हा 2 मिनिटांसाठीच आपल्याला हे सगळं व्यवस्थित गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालून गरमागरम ह्याला सर्व करायचं. आहा, पाहता क्षणी मस्त तोंडाला पाणी सुटतंय. घरामध्ये ना सगळ्यांना ही ग्रेव्ही खूप जास्त आवडली आणि या ग्रेव्हीचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, किती मस्त सिल्की आलेलं आहे. चला आता गरमागरम लगेच ताट वाढायला घेते. तर कशी वाटली तुम्हाला आजची चिकन ग्रेव्हीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पहा किती मस्त स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे ग्रेव्हीला. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी टेस्टी रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा. बाय. चिकन पहा किती मस्त शिजलेलं आहे. फक्त 3 शिट्ट्यामध्ये हे चिकन आपलं शिजलेलं आहे, अजिबात जास्त मेहनत न घेता. तर ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करा.